सांगायला गेलं, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्व बर्वे परतत्व परश जैसा. ज्ञानदेवांच्या माऊलीचा आरंभ, ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीचा आरंभ याच उभीनं झाला. वाचेला जिथं कवित्वाचा स्पर्श होतो, कवित्वाला जिथं रसिकत्व लाभतं, त्या ठिकाणी परमात्म्याचा संचार होतो असं म्हटलं जातं. ज्या मातीमध्ये ज्ञानांचे कुंभ पचवले गेले, ज्या मातीनं ईश्वरांच्या शब्दपुत्रा झेलल्या, ज्या मातीनं इंद्रायणी भीमेचा संत शांत प्रवाह अनुभवला, आणि ज्या इंद्रायणी भीमेनं छत्रपती शिवरायांचं, छत्रपती संभाजीराजांचं स्वराज्य याची देही याची डोळा पाहिलं, ज्या मातीमध्ये विचार उभा राहिला, दुरितांचे तिमिर जाऊ विश्व सदरमे सुरे पाहो, जोसे वंसिल तेथे राहो प्राणी जात, हा विचार ज्या मातीमध्ये उभा राहिला, ज्या मातीनं विचार उभा केला, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेशी जाणावा, हा विचार ज्या मातीनं उभा केला, ज्या मातीनं इतिहासाची साक्ष दिली, ज्या मातीनं स्त्री शिक्षणाची चळवळ उभा केली, ज्या मातीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो, ज्या मातीनं छत्रपती शिवरायांना स्वराज्य उभा करण्यासाठी सहकार्य केलं, त्याच ऐतिहासिक कात्रजच्या मातीमध्ये अभिमानानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो कात्रज विकास आघाडीच्या माध्यमातून, आणि या कार्यक्रमाचा श्री गणेशा करतो